महाभारतातली एक गोष्ट तुम्हाला माहितीच असेल. अभिमन्यूला चक्रव्यूहात कसं शिरायचं हे माहिती होतं, पण बाहेर कसं पडायचं ते माहिती नव्हतं. मला कधी कधी वाटतं आपण सगळे आपल्या फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये अगदी अभिमन्यूसारखेच आहोत. तुम्ही आयुष्यात किती पैसे कमवाल हे महत्त्वाचं नाही. प्रश्न आहे शेवटचा पगार आल्यानंतर किती वर्ष तुम्ही जगू शकता. इमॅजिन करा, आज तुमच्या अकाउंटमध्ये शेवटची सॅलरी क्रेडिट झाली. उद्यापासून एकही रुपया इन्कम येणार नाही. तरीही घर चालेल का? EMI भरला जाईल का? वयाच्या 85 पर्यंत जगलात तर पैसे पुरतील का? हा हायपोथेटिकल क्वेश्चन नाही. रिटायरमेंट म्हणजे नेमकं हेच आहे. आणि गंमत म्हणजे रिटायरमेंट प्लॅनिंगची सुरुवात इन्व्हेस्टमेंट पासून होत नाही. ती सुरू होते एका अगदी साध्या प्रश्नापासून. महिन्याला माझा खरंच खर्च किती आहे? आज मी माझं रिटायरमेंट प्लॅनिंग लाईव्ह करणार आहे आणि त्याच कॅल्क्युलेटरवर तुम्ही स्वतःचंही करू शकाल आणि व्हिडिओ संपेपर्यंत तुम्हालाही तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग स्वतः करता येईल. सगळ्यात पहिला प्रश्न, मला रिटायरमेंटसाठी किती पैसे लागतील हा नाही. मला आज जगायला किती पैसे लागतात हा आहे. कारण रिटायरमेंट म्हणजे इन्कम बंद होणं, एक्सपेन्सेस नाही. म्हणून कॅल्क्युलेटरमध्ये सर्वात पहिली एंट्री आहे मंथली एक्सपेन्सेस. मी माझा खर्च 2 भागात डिवाइड करतो. पहिला आहे हाऊस होल्ड एक्सपेन्सेस. यामध्ये माझं ग्रॉसरी, इलेक्ट्रिसिटी, मेंटेनन्स, फ्युएल, इन्शुरन्स, मेडिसिन्स म्हणजे घर चालवण्यासाठी लागणारा सगळा खर्च येतो. यावर्षी माझ्यासाठी तो आहे 40,000 प्रति महिना. आता दुसरा भाग लाईफस्टाईल एक्सपेन्सेस. हा असा खर्च आहे ज्याच्याशिवाय जगता येईल पण जगण्याची मजा राहणार नाही. ट्रॅव्हल, आउटसाइड फूड, शॉपिंग, OTT अँड बुक सबस्क्रिप्शन, वीकेंड प्लॅन्स. माझ्यासाठी हा खर्च आहे 20,000 प्रति महिना. दोघे मिळून माझा मंथली एक्सपेन्सेस झाला 60,000 आणि अॅन्युअल एक्सपेन्सेस झाला 7,20,000. इथेच बरेच लोक पहिली चूक करतात. ते म्हणतात साधारण 50-60,000 खर्च होतो. रिटायरमेंट प्लॅनिंग मध्ये साधारण हा शब्द चालत नाही. जर तुमचा ऍक्च्युअल एक्सपेन्स 72,000 असेल आणि तुम्ही 60,000 धरला तर पुढचं प्रत्येक कॅल्क्युलेशन चुकीचं होणार. म्हणून हा नंबर गेस करू नका. आता पुढचा प्रश्न, मी आज रिटायर होतोय का? नाही, मी रिटायर होणार आहे वयाच्या 50व्या वर्षी. आज माझं वय आहे 36, म्हणजे अजून 14 वर्ष बाकी आहेत. आता विचार करा, आज 60,000 मध्ये जे आयुष्य जगता येतं तेच आयुष्य 14 वर्षांनी सुद्धा 60,000 मध्ये जगता येईल का? नक्कीच नाही, कारण इन्फ्लेशन. म्हणून मी इथे 6% इन्फ्लेशन धरतो. आणि आता पहिल्यांदाच कॅल्क्युलेटर आपल्याला सरप्राईज देतो. आजचा 60,000चा खर्च रिटायरमेंटच्या पहिल्या वर्षी जवळपास 1,36,000 प्रति महिना होतो. मी कॅल्क्युलेटरमध्ये फक्त एक नंबर बदलला, पण रिटायरमेंट कॉर्पस पूर्ण बदलायला सुरुवात झाली. पण रिटायरमेंट प्लॅनिंग अजून संपलेलं नाही. रिटायरमेंटच्या पहिल्या वर्षाचा खर्च कॅल्क्युलेट झाला म्हणजे काम संपलं. ऍक्च्युली काम आता सुरू होतं. कारण रिटायरमेंट नंतरही इन्फ्लेशन थांबत नाही. तुम्ही रिटायर होता, महागाई नाही. म्हणून मी रिटायरमेंट नंतरही 6% इन्फ्लेशन कन्सिडर करतो. आता कॅल्क्युलेटरवर मला अजून एक प्रश्न विचारतोय, तू किती वर्ष जगशील? हा प्रश्न ऐकायला विचित्र वाटतो, पण रिटायरमेंट प्लॅनिंग करताना हा प्रश्न टाळता येत नाही. मी इथे 85 वर्ष लाईफ एक्सपेक्टन्सी पकडतोय. कारण जर मी 70 वर्ष पकडलं आणि मी 88 वर्ष जगलो तर माझी प्लॅनिंग संपेल पण माझं आयुष्य नाही. आता आणखी एक छोटा नंबर, टॅक्स. बरेच लोक रिटायरमेंट प्लॅनिंग करताना टॅक्स कन्सिडरच करत नाहीत. पण रिटायरमेंट मध्ये मिळणाऱ्या काही इन्कम सोर्सेसवर टॅक्स लागू शकतो. म्हणून मी इथे 20% टॅक्स पकडतोय. आता कॅल्क्युलेटरकडे सगळी माहिती आहे. आजचा खर्च, रिटायरमेंट एज, इन्फ्लेशन, पोस्ट रिटायरमेंट इन्फ्लेशन, टॅक्स, लाईफ एक्सपेक्टन्सी. आता कॅल्क्युलेट. आणि हा आहे माझा रिटायरमेंट कॉर्पस, 4.47 करोड रुपीज. हा नंबर रॅन्डम नाही, हा प्रत्येक डिसिजनचा रिझल्ट आहे. जर माझा खर्च कमी असता हा नंबर बदलला असता. जर मी 55व्या वर्षी रिटायर झालो असतो हा नंबर बदलला असता. जर इन्फ्लेशन कमी असतं हा नंबर बदलला असता. म्हणून कोणाचाही रिटायरमेंट कॉर्पस कॉपी करता येत नाही, कारण कोणाचं आयुष्य कॉपी करता येत नाही. आता शेवटचा भाग, मी योग्य ट्रॅकवर आहे का? आज माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट आहे 55 लाख रुपये. मी दर महिन्याला 60,000 रुपयाची SIP करतो. एक्सपेक्टेड रिटर्न्स 12%. आता कॅल्क्युलेटर सांगतो हे टार्गेट अचीव्ह करण्यासाठी मला 43,000 रुपयाची SIP पुरेशी आहे. म्हणजे मी 17,000 जास्त इन्व्हेस्ट करतोय आणि मला ते अगदी ठीक वाटतं. कारण रिटायरमेंट प्लॅनिंग मध्ये एक गोष्ट कधीच कमी पडायला नको, मार्जिन. आपण आयुष्यभर इन्फ्लेशन कंट्रोल करू शकत नाही, मार्केट कंट्रोल करू शकत नाही, रिटर्न्स कंट्रोल करू शकत नाही, पण आपण किती डिसिप्लिन राहायचं हे मात्र कंट्रोल करू शकतो. म्हणून मी हे कॅल्क्युलेशन दरवर्षी करतो. कारण दरवर्षी माझा खर्च बदलतो
इन्कम बदलतं, गोल्स बदलतात, कधी-कधी प्रायोरिटीज सुद्धा बदलतात. रिटायरमेंट प्लॅनिंग हा एकदाच करून ठेवायचा एक्सेल नाही. तो दरवर्षी अपडेट करायचा एक डॉक्युमेंट आहे. आणि शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा. रिटायरमेंट प्लॅनिंग म्हणजे करोडपती होण्याचा प्लॅन नाही. तो असा प्लॅन आहे, ज्या दिवशी तुमच्या अकाउंटमध्ये शेवटची सॅलरी क्रेडिट होईल, त्या दिवशी तुम्हाला तुमचं आयुष्य बदलण्याची गरज पडू नये. आजचा होमवर्क खूप सिंपल आहे. तुमचं रिटायरमेंट कॉर्पस कॅल्क्युलेट करू नका. सर्वात आधी तुमचं ॲक्च्युअल मंथली एक्सपेन्स कॅल्क्युलेट करा. कारण रिटायरमेंट प्लॅनिंगची सुरुवात इन्व्हेस्टमेंट पासून होत नाही, एक्सपेन्सेस पासून होते. जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल, तर तो अशा व्यक्तीला नक्की शेअर करा, ज्याला वाटतं की रिटायरमेंट प्लॅनिंग म्हणजे फक्त SIP सुरू करणं. आणि अजून असे व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. भेटू पुढच्या आठवड्यात.